येवला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुक्तिभूमी परिसरातील अतिक्रमण, मंजुरीनुसार न झालेली कामं आणि प्रशासनाच्या ढिलाई विरोधात स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षानं लक्षवेधी धरणं आंदोलन केलं। हे आंदोलन विंचूर चौफुलीवर जिल्हाध्यक्ष महेंद्र पगारे यांच्या नेतृत्वाखाली झालं। आंदोलनात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनावर ताशेरे ओढले। त्यांची प्रमुख मागणी होती अतिक्रमण तातडीने हटवावं, मंजुरीप्रमाणे वॉल कंपाऊंड आणि तोरण गेट बसवावं, तसेच टप्पा 1 आणि 2चं काम सामाजिक न्याय विभागामार्फत थर्ड पार्टी ऑडिटसाठी द्यावं आणि कामांमध्ये फेरफार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा, असा ठाम इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला। या सगळ्या मागण्यांवर जिल्हाध्यक्ष महेंद्र पगारे यांनी काय भूमिका मांडली पाहूया। आज स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही लक्षवेधी धरणे आंदोलन करत आहोत। आमची मागणी हीच आहे की आपल्या वर्तमानपत्रातून देखील आपल्या ज्या बातम्या प्रसिद्ध झाल्या की मुक्तिभूमीवरील असणारे जे अतिक्रमण आहे त्या ठिकाणी ते हटवलं गेलं पाहिजे। जर त्या ठिकाणी वॉल कंपाऊंड मंजूर आहे, 2 तोरण गेट मंजूर आहे, तर मग तार कंपाऊंड कोणत्या अधिकाऱ्यांनी मनमानी पद्धतीने ते केलं, ते त्याचा खर्च कोणी केला, त्यांचा खर्च त्यांच्याकडून वसूल केला पाहिजे आणि त्या अधिकाऱ्यावर कारवाई केली पाहिजे। मुक्तिभूमीची ऐतिहासिक जागा असताना देखील त्यांनी मनमानी पद्धतीने शासनाचा आदेश डावलून किंवा मंजूर असलेले काम डावलून त्यांनी ते काम पूर्ण केलंच कसं, हा देखील मोठा प्रश्न निर्माण होतो आणि त्यामध्ये सरळ आमच्या आंबेडकरी समाजाला प्रश्न निर्माण होतो की त्या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार झालेला आहे। म्हणून त्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई ही झाली पाहिजे, ही आमची आंबेडकरी समाजाने मुळात करून स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाची आमची मागणी आहे। दुसरी मागणी आमची ही आहे, जर आम्हाला समजलेलं आहे की त्या ठिकाणी टप्पा क्रमांक 2चे सगळं 14 कोटी 96 लाख रुपये काढून घेण्यात आले, मग अपूर्ण काम का? भुजबळ साहेबांनी अतिशय सन्मानपूर्वक त्या ठिकाणी उद्घाटन त्याचं केलं। आमच्या आंबेडकरी समाजाचा अस्मितेचा प्रश्न असल्यामुळे आंबेडकरी समाजाला अतिशय आनंद झाला। उद्घाटन होऊन 1 वर्ष झालं आणि काम अपूर्ण का? आणि अपूर्ण काम तेही जे एस्टिमेट प्रमाणे करायला पाहिजे होते ते अधिकाऱ्यांनी केलं नाही आणि अधिकारी आजही आम्हाला आंदोलन करण्यास भाग पाडतात। म्हणून अशा अधिकाऱ्यांवर ही कारवाई झाली पाहिजे। आमची मागणी आता ही आहे की टप्पा क्रमांक 2चं जे काम आहे त्याचं ऑडिट एका निष्पक्ष संस्थेकडून सामाजिक न्याय विभागाच्या मार्फत ते देखील झालं पाहिजे। याचा देखील मी आता मंत्रालयात पाठपुरावा करणार आहे। या अधिकाऱ्यांची जी चाललेली येवला मुक्तिभूमीत मनमानी आंबेडकरी समाज कदापि खपवून घेणार नाही, हा देखील आमचा त्यांना इशारा आहे। मुक्तिभूमीसारख्या श्रद्धास्थळावर अन्याय झाल्यास आंदोलनाचं रूप आणखी तीव्र होईल, हे आंदोलनातून स्पष्टपणे दिसून आलंय। आता प्रशासन काय पावलं उचलतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी अमरपाली बाग, नाशिक।